अशाच सज्जनाच्या हृदय गंगारी भरले जनकल्याणाचे पावित्र आणि परोपकाराच्या पदकमले सजले तेल चित्र चालाव लागले काट्यावर जेथे परिमळ दरवळे परम सद्गुणांचा आणि हा इतिहास आहे ऋणी अशाच सज्जनांचा हृदय गंगारी भरले जनकल्याणाचे पावित्र आणि परोपकाराच्या पदकमले सजले तो तेलचित्र होऊ आरुणे आम्ही अशा जग जिंकणाऱ्यांच्या वाटेवर आणि मग परवा कशाची जरी चालावं लागले काट्यावर जग बदल घालून घाव मध्ये सांगून गेले भीमराव लोकशाही भाऊ साठे म्हणतात त्या कलमता दहाची गटहाय मने स्वर्गात कशी मिळते आणि मग ते वैज्ञानिक सांगत का नाही स्वर्ग किती अंतरावर पडते भ्रामक कल्पना खोटा इतिहास आमच्या डोक्यावर लादलेला आहे या व्यवस्थेने तो आम्हाला दूर करायचा आहे तो आम्हाला दूर सारायचा आहे त्याचा धिक्कार करायचा आहे आणि बहुजन उद्धारक सर्व संत महापुरुषांचे विचार या जनमानसामध्ये रुजवायचे आहेत तर ऐका आपली भारतीय लोकपरंपरा आहे की आपण सर्वप्रथम आपल्या आराध्याला वंदन करतो आणि त्यानंतर पुढल्या कार्याला सुरुवात होत असते एक वंदन की साधन आहे बघा साधा साऊंड त्या छातीला इको टाकला थोडं कमी करा त्याचा इको बंद करा तो साधा त्याच्यामुळे झाले फरक कोणाला तो साऊंड घेते ना तो माईक आवाज येतो तो अरे कुंभार परी तू भी महा कुंभार परी तू भी महा समाजाला कुंभार परी तू भी महा
आणि बुद्धाकडे वळविले काढून गुलामीला बुद्धाकडे वळविले भिकारून गुलामीला बुद्धाकडे वळविले भिकारून गुलामीला बुद्धाकडे वळविले. म्हणायचे आहे वंदन गीतामध्ये एक आदरांजली म्हणून सादर करतो. पूजा पाठाला महापुरुषाने स्थान दिलेले नाही आहे. पूजा पाठ हा कर्मकांडाचा भाग आहे आणि कर्मकांडाला प्रत्येक संतांनी विरोध केला आहे, काढला आहे. आम्हाला तेच करणे आहे, परंतु त्यांची वैचारिकता अंगीकाराची आहे तरच त्या महापुरुषांना जयंती साचेशी वाटेल. आणि म्हणून अरे बुद्धाचे बोधामृत बुद्धाचे बोधामृत ज्याने आम्हा पाजले बुद्धाचे बोधामृत ज्याने आम्हा पाजले शिलवान भीमरा आराध्य मला साजले शिलवान भीमरा आराध्य मला साजले
भारताच्या पाठीवर अनेक देवी देवता पूजल्या जातात. 33 कोटी म्हणतात, कोणी 36 कोटी म्हणतात. कोटी म्हणजे लक्ष नाही, कोटी म्हणजे प्रकार होते, प्रकार. तर 33 प्रकारचे देवी देव इथे पूजले जातात. कोणी ब्राह्मण कल्पनेतून पूजतात. जशी ज्याची बुद्धिमत्ता विकसित असेल तो तेवढ्या पुरताच विचार करतो. आणि म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टीच्या मागचं कारण न शोधता कुठल्याही गोष्टीला मानायला लागतो. मानणे आणि जाणणे यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेमध्ये म्हणतात, उगीच भरले चमत्कार्यानं पूजा पाठाचे डोंगर, जीवनाचा काहीच सारा नसेल तो काय कामी. हा आहे शब्दबाण आणि जाय वाचकाचे हृदय भेदून, जैसी मूर्ती बने टाकी लागून तैसा वाचन बोध होत असे. म्हणून मनुष्यानं वाचक बनलं पाहिजे. तुमचा इतिहास तुम्ही वाचायलाच पाहिजे, याची गरज आहे. जसं तुम्हाला जेवणात पोटासाठी अन्न लागतं, त्याप्रमाणे जर एक माणुसकीचं जीवन जगायचं असेल तर तुम्हाला अभ्यासाची गरज आहे. अभ्यास करा, तुमच्या महापुरुषांचं चरित्र वाचा. ते वाचल्याशिवाय तुमच्या जगण्यामध्ये काही यायचं नाही. प्राणी मात्रासारखं जगून काय त्याला जीवन म्हणता येईल? नाही, असं नका जगू. आणि मी तरी म्हणतो की तुकोबा एका ओळीमध्ये सांगतात, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ्यानं तया गळा माळ असो नसो. काय म्हणतात? अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ आणि तया गळा माळ असो नसो. चंदन लावून फिरण्यापेक्षा माणसाने आचरण शुद्ध असायला पाहिजे. मस्तकाला चंदन लावून फिरण्यापेक्षा माणसाला आचरण शुद्ध असायला पाहिजे. इथे जेवढ्या महापुरुषांच्या प्रतिमा लागल्या आहेत हे सगळे आचरण शुद्ध माणसं होते, शीलवान माणसं होते. तुमच्या आमच्या सारखेच जन्माला आले, समजा का कर्तव्याने श्रेष्ठ झाले. आणि म्हणून मी काय म्हणतो ऐका, ज्याने अंधश्रद्धा निर्मूलन समिती निर्माण केली आणि चालवली, इंग्लंडचे प्राईम मिनिस्टर मत होते की मला देऊन टाका यांना स्वातंत्र्य, मागतात तर देऊन टाका स्वातंत्र्य, पण लक्षात ठेवा येणाऱ्या 50 वर्षामध्ये पुन्हा हे भारतीय लोक गुलाम होते. मागतात तर देऊन टाका. मरायला लोक जेव्हा तयार आहेत, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव सारखे अनेक लोक देशासाठी मिटायला तयार आहेत, मरायला तयार आहेत, तर कितीक लोक मारा. त्यापेक्षा म्हणतात ना देऊन टाका भारतीयांना स्वातंत्र्य, पण त्यांना सांगा की तुम्ही येणाऱ्या 50 वर्षामध्ये पुन्हा गुलाम व्हाल. याचं कारण काय? ते म्हणतात की भारतातल्या मनुष्याचा आणि प्रत्येक माणसाचा अभ्यास केला. त्याच्या घरी फोडणीले तेल नसत तरी चालेल, मात्र गोट्यावर टाकतो. हा भारतीय माणसाचा स्वभाव होऊन बसला. फोडणीले तेल नसत तर चालेल, बिना तेलाची भाजी खाती, पण गोट्यावर मात्र शेंदूरनं तेल टाकती. ही मानसिकता होऊन बसल्या भारताच्या लोकांची. आणि याच गोष्टीनं या ठिकाणी अनेक राजे येऊन गेले, अनेक आक्रमण झाले. भारत जगातला पहिला देश आहे की ज्याच्या सर्वात जास्त आक्रमण या देशावर झाले, सर्वात जास्त स्वाऱ्या या देशावर अनेक राजांनी केल्या. सर्वात जास्त वेळ गुलाम होणारा देश म्हणजे भारत, तुम्हाला सांगतो. पण आता कुठं भगतसिंग येणार आहे का? देश पुन्हा जर स्वातंत्र्यात गेला तर पुन्हा भगतसिंग तयार येणार आहे का? नाही. पुन्हा बाबासाहेब जन्मास येतील का दुसरी घटना लिहायला? नाही. आणि म्हणून तुम्हाला तुमचं संविधान टिकवणे आहे, या महापुरुषांचा वारसा टिकवणे आहे, तर तुम्हाला जागृत असणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमचा इतिहास माहीत असणं आवश्यक आहे. का काय म्हणतो?
शिलवान भीमराव ते शिलवान भीमराव आराध्य मज साजरे ते शिलवान भीमराव आराध्य मज साजरे हे बुद्धाच बोलावरून जाणे आम्हाला वाटले शिलवान वंदन गीतावरती माझे मित्र आदरणीय राजानंदजी बोदेले साहेब, माझे रिटायर्ड भूवैज्ञानिक नागपूर यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे आमचे बंधू सन्माननीय सिद्धार्थजी सुखदेवे साहेब मुक्काम मंगसावाले यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे. मंडळाकडून त्यांना मैत्रीपूर्ण जय भीम, धन्यवाद. ऐका पुढे काय म्हणतो. या ठिकाणी दुय्यमचा सामना ठेवला आहे, आयोजित आहे. दुय्यमचा सामना म्हटलं की एक प्रतिस्पर्धी शाहीर असतात, दोन विरोध नसतात, प्रतिस्पर्धी असतात, सहकारी असतात आणि अनेक विषयाला हात घातला जावा आणि अनेक विषयाचं मार्गदर्शन आम्ही गाण्यातून तर सांगतच असतो. त्याही पलीकडे काही माहिती अशी असते जे सर्वसामान्यांना माहिती नसते. ती माहिती प्रश्नोत्तराच्या भागातून आपल्या समोर येते. त्यासाठी प्रश्नोत्तराचा भाग. तर आज जोडीला लाभलेले सन्माननीय आमचे मित्र
निनादजी बागडे साहेब यांच्याशी हा सामना प्रश्नाचं स्वरूप असं आहे की आज क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मरणोत्तर महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानलं. बुद्ध, कबीर आणि फुले असे 3 गुरु बाबासाहेबांचे. त्यापैकी आज यांची जयंती आहे असे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. बाबासाहेबांना स्त्रियांच्या बाबतीमध्ये जेव्हा स्त्रियांची दशा आणि दिशा पाहिली बाबासाहेबांनी अत्यंत दुःखी झाले बाबासाहेब आणि त्यांच्यासाठी 8 कलमी हिंदू कोड बिल तयार केलं. तो प्रस्ताव सरकारच्या पुढे मांडण्यासाठी बाबासाहेबांना खूप येडीचोटीचे प्रयत्न करावे लागले. तरी तत्कालीन व्यवस्थेनं तत्कालीन सरकारनं ते मान्य केलं नाहीच आणि शेवटचा पर्याय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाच्या खुर्चीला त्यागलं, राजीनामा दिला या स्त्रियांच्या हक्कासाठी. त्याच्या एकूण 5 समीक्षा झाल्या हिंदू कोड बिलाच्या. किती? 5 समीक्षा झाल्या. त्यानंतर एक सिलेक्ट कमिटी तयार करण्यात आली. सिलेक्ट कमिटी तयार करण्यात आली. त्या कमिटीचे पूर्वीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हिंदू कोड बिलच्या मसुदे देत गेले आणि प्रत्येक प्रश्नाचं सिलेक्शन सोल्युशन हे बाबासाहेबांना द्यायचं होतं. सभेमध्ये, सभागृहामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रश्न उचलले हिंदू कोड बिलावर त्या सर्वांचं समाधान करणं हे बाबासाहेबांचं काम होतं. शेवटची घडी होती, शेवटचा मुद्दा तो बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या क्रांतीवरून उचलला सभागृहामध्ये. शेवटचा मुद्दा, कारण कोणी मानायला तयार नव्हते. पंडित जवाहरलाल नेहरू 50% फक्त संमत होते बाबासाहेबाबरोबर. नाही तर खुद राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सुद्धा हिंदू कोड बिलाच्या विरोधात होते. अनेक लोक विरोधात होते. परंतु बाबासाहेबांनी हे ऐकत नाही. का ऐकत नाही? म्हणून महात्मा फुलेचं एक सजेशन दिलं. त्या ठिकाणी एक मुद्दा मांडला की ठीक आहे, मला मानत नाही, मी महार जातीचा, ठीक आहे, मी माळी समाजाच्या महात्म्याचा मुद्दा तुमच्या समोर ठेवतो, हा तरी मानाल कमीत कमी. तर तो मुद्दा ठेवला महात्मा ज्योतिराव फुलेंचा, स्त्रियांच्या गुलामगिरीतला. तर त्याच्यासाठी प्रमुख 2 मुद्दे ठेवले बाबासाहेबांनी सभागृहामध्ये आणि त्याच्यावर संपूर्ण सभागृहानं टाळ्या वाजवल्या. एकही माणूस नाही चुकला. इंग्रजही होते त्या सभागृहामध्ये, इंग्रजही होते. इंग्रजांनी टाळ्या वाजवल्या ना प्रत्येक माणसाला टाळ्या वाजवल्या. महात्मा फुलेचे हे 2 मुद्दे बाबासाहेबांना त्या सभागृहामध्ये हिंदू कोड बिल पास करण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून सांगितले, मानले. म्हणजे हे तरी तुम्हाला मान्य आहे का? आणि हे जर मान्य असेल तर माझं हिंदू कोड बिल याच मुद्द्याला धरून आहे. मग माझं हिंदू कोड बिल का तुम्हाला मान्य नाही? सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तरी ज्यावेळेस शेवटच्या घडीला मतदान करायचा वेळ आला, मतदान करायची वेळ आली, त्या प्रस्तावावर मतदान करायची वेळ आली, तर 13 विरुद्ध 4, फक्त 4च मतं बाबासाहेबांच्या बाजूने होते. जेव्हा की सगळ्या सभागृहांना टाळ्या वाजवल्या, पण मतदान करायची वेळ आली तर फक्त 4च लोक बाबासाहेबांच्या बाजूने उभे होते आणि बाकी 13 लोक बाबासाहेबांच्या विरोधात गेले. 13 विरुद्ध 4. तर साहेब, मी तुम्हाला एकच विचारतो की ते कोणते 2 मुद्दे आहेत महात्मा ज्योतिराव फुलेचे बाबासाहेबांनी त्या सभेमध्ये मांडले, सभागृहामध्ये मांडले, ज्या मुद्द्यावर साऱ्या सभागृहात टाळ्या वाजवल्या, पण तरी बाबासाहेबांच्या बाजूला 4च मतं पडली आणि 13 मतं विरोधात होते.
शेवटी नाही झालं ते बाबासाहेबांना राजीनामा द्यावा लागला मंत्रिपदाचा. तुम्हाला सांगतो पण ते दोन मुद्दे खूप महत्वाचे आहे या स्त्रियांच्या बाबतीमध्ये, खूपच महत्वाचे आहे. ते महात्मा ज्योतिराव फुल्यांचे जे बाबासाहेबांनी त्या सभागृहामध्ये मांडले होते. ते दोन मुद्दे तुम्हाला सांगायचे आहे, त्याचं स्पष्टीकरण मी काही विचारत नाही. ते चार लोक कोणते होते बाबासाहेबांच्या बाजूने वगैरे वगैरे नाही, फक्त ते दोन मुद्दे सांगा, त्याचं स्पष्टीकरण सांगा. ऐका शेवटचं कडवं काय संत शिरोमणी रौदाजी महाराज म्हणतात, मन है जब चंगा तो कटौती में गंगा. कहीं जाने की जरूरत नहीं है. सदविचारी बनो, सदवर्तनी बनो. यानेच माणसाची पूजा होत असते, यानेच माणसाची किंमत होत असते. माणसाची किंमत हे विचारानं होत असते, आचारानं होत असते. समजलं काय? सोम धतुरे केल्याने माणसाची किंमत होत नाही. आणि म्हणून काय म्हणतो, प्रसंगाला